नमस्कार, मी दादासाहेब नील. स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात व्यापारी आणि कामगार करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर 26 रोजी आमरण उपोषण. जिल्हा परिषदेचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 25 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सुरेल गीतांची मैफिल. डॉक्टर संतोष कदम यांच्या अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या पुस्तकाचे रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालय एमपी थिएटर येथे होणार प्रकाशन. सोलापूर शहर शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने 10वी-12वीच्या 30 गुणवंत खेळाडूंचा स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष महेश कादेकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. शास्त्रीनगर भागातील घाण आणि तुंबलेल्या ड्रेनेजच्या विरोधात वाहिद विजापुरे यांनी आयुक्तांना धरलं धारेवर. अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दाणादाण. घराचं तळं रस्तं जलमय. अनेक भागातील घरामध्ये पाणीच पाणी. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार, कॉम्रेड अडम मास्तर यांनी दिला इशारा. कांदा मार्केटमध्ये विक्रीस आल्यानंतर चोरीचे प्रमाण होत असेल तर त्यास व्यापारी आणि कर्मचारीच जबाबदार. नूतन सभापती दिलीप माने यांची स्पष्टीकरण. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे विविध स्पर्धांचं करण्यात आलंय आयोजन. 22 जून पासून खासदार सुप्रिया सुळे उभारणार राज्यभर लढा. हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त महाराष्ट्र साठी असणार लढा. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा मिशन 150 राबविणार असल्याची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलंय. नमस्कार, धन्यवाद.